नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असो की विरोधात गेल्या 3 दशकांपासून कायम चर्चेत असलेला पक्ष. शरद पवारांसारखा 6 दशकांपेक्षा जास्त राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या नेत्याचं मार्गदर्शन, अजितदादांचा या त्रिकोणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापनेपासूनच एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष ठरला. पण जेव्हा जेव्हा विचारधारा आणि राजकीय महत्वाकांक्षा यांच्यामध्ये संघर्ष होतो तेव्हा बहुतांश वेळा राजकीय महत्वाकांक्षा जिंकते आणि त्या पाठोपाठ विचारधाराही ऍडजस्ट होते. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2023 साली फुटला. त्यातला एक गट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महायुतीच्या सत्तेत सामील झाला. अजितदादांनी अगदी शेवटपर्यंत आपण विचारधारा सोडली नाहीये असं म्हणताना सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. तर शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये राहिलेल्या गटानं आम्ही काहीही झालं तरी विचारधारा सोडणार नाही असं म्हणत विरोधातच राहणं पसंत केलं, हेही पाहिलंय. मात्र आता तोच गट सत्तेत सामील होतोय की काय अशा चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण ठरतायत गेल्या 2 आठवड्यातल्या गाठीभेटी. हे सगळे राजकीय गणित आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी चर्चा होणार आहे डिलिमिटेशनची. केंद्र सरकारने महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आणि मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गरजेचं 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे सरकारचं विधेयक नाकारलं गेलं. पण आता अचानक हे विधेयक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. विरोधकांच्या, त्यातही शरद पवारांच्या पक्षाच्या या संदर्भातल्या भूमिकेकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंचं हे विधान. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर ह्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. आता या प्रश्नावरती पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे जेव्हा बोलतात तेव्हा हा प्रश्न आणखीन जास्त महत्त्वाचा ठरतो. ऐकूयात. याच अनुषंगाने असलेला आजचा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ फेररचनेत केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. याचा अर्थ काय? पक्ष फुटीची भीती, सत्तेत सहभागाचे संकेत, मतपरिवर्तन. आता फक्त सुप्रिया सुळेंचीच भूमिका बदलली असं नाहीये, तर ठाकरेंच्या खासदारांचीही भाषा बदलली आहे, हेही आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण जर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्याच्याबद्दल चर्चा करतोय तर त्या विधेयकाची माहिती घेऊयात. आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे विधेयक काय होतं? लोकसंख्या वाढीनुसार मतदारसंघाची पुनर्रचना होणार. लोकसभा मतदारसंघाचं नव्याने सीमांकन होणार. लोकसभेची कमाल सदस्य संख्या 850 करण्याची तयारी. लोकसंख्येच्या आधारावर जागांमध्ये बदलाची चर्चा. सध्याच्या लोकसभा जागा वाढवण्याची मागणी. लोकसंख्येचा निकष लागला तर दक्षिणेकडील राज्यांना फटका बसण्याची भीती यामध्ये सातत्याने वर्तवण्यात आलेली आहे. विरोधकांची ही भीती सातत्याने समोर आलेली आहे. आता तुमच्या मनात हे नक्की आलं असेल की मुळात मोदी सरकारने हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणलंच का? तेही ऐका. भारतामध्ये मतदारसंघ पुनर्रचना आयोग आहे, ज्याची स्थापना 1951 सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच झाली आहे. जेव्हापासून दर 10 वर्षांनी बदललेल्या लोकसंख्येच्या आकड्यानुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं काम हा आयोग करतो. 1961 आणि 1971 साली आयोगानं देशामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचं काम केलं. पण 1976 साली घटनेमध्ये 42वी दुरुस्ती करत मतदारसंघ पुनर्रचना 25 वर्षासाठी गोठवली. म्हणजे तेव्हा लोकसभेमध्ये जितके खासदार होते तीच संख्या पुढच्या 5 निवडणुकांमध्येही असेल अशी तरतूद झाली.
ही मुदत पुढे 2001 साली संपली तेव्हा असं वाटलं होतं की लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना होईल, खासदारांची संख्याही लोकसंख्येनुसार बदलेल. पण तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 84वी घटना दुरुस्ती आणली आणि पुन्हा एकदा 25 वर्षांसाठी या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लावला. आणि आता हीच मुदत 2026ला यंदा संपतेय. म्हणूनच यावर्षी संसदेमध्ये पुनर्रचना आयोगासंदर्भात विधेयक येणं अपेक्षितच होतं. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं होतं, पण तिथे काय झालं हे अख्ख्या देशाने पाहिलं. संख्याबळ नसतानाही मोदी सरकारने हे विधेयक आणलं आणि 12 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की भाजपने आणलेला प्रस्ताव सभागृहामध्ये पडला. हे घडलं तेव्हा महिना होता एप्रिल 2026 आणि आता 20 तारखेला 20 जुलैला पुन्हा एकदा संसदेचं अधिवेशन सुरू होतंय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 2 विरोधी पक्षातनं थोडीशी का होईना मवाळ भाषा सुरू झाली आहे. सुरुवातीला आपण सुप्रिया सुळेंना ऐकलं आणि आता ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनाही ऐकूयात. बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. खरं तर गेल्या अधिवेशनातही डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं तेव्हा सरसकट 50% जागा वाढीला इंडिया आघाडीचा पाठिंबा होता. पण महिला आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने विधेयक आणलं गेलं, शिवाय लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा बदलतील असा ड्राफ्ट समोर आला तेव्हा इंडिया आघाडीनं विरोध केला आणि सरकारचं ते विधेयक पडलं. म्हणूनच की काय सुप्रिया सुळेंनीही आज हाच मुद्दा लावून धरला. अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्या समोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे. 48चं 50% किती होतं? 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण तेथे समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचा 50% म्हणजे 40. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. सोपं झालं? क्लिअर? नो कन्फ्युजन? आता जर कायदा नव्याने संसदेत आला आणि त्यामध्ये जर 50%ची बाब स्पष्ट लिहिलेली असेल तर कदाचित विरोधकही एक पाऊल मागे घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर यावेळी विरोधकही जरा कमकुवत झाल्याचं चित्र सभागृहात दिसू लागलंय. ते का हे पाहण्यासाठी जरा आकडेवारी बघूयात आणि ती आकडेवारी आपण आपल्या पोल सेंटर आणि या मधल्या स्क्रीनवरती बघणार आहोत की कशा पद्धतीने विरोधकांची परिस्थिती थोडी कमकुवत होण्याची चिन्ह आहेत. एनडीएचं संख्याबळ 2024च्या निकालाच्या वेळी कसं होतंय आपण बघतोय. 292 पैकी भाजप 240, जदयू 12, त्यानंतर तेलुगू देसम 16, शिवसेना 7, इतर 12 आणि लोजप 5 अशी तेव्हा एकंदरीत परिस्थिती होती. आणि आज मात्र एनडीएचं संख्याबळ 324 झालेलं आहे. 292 वरनं आणखीन काही संख्येची भर पडलेली आहे. त्यामध्ये एनडीए 292, वायएसआर काँग्रेस 4, एनसीपीआय म्हणजे तृणमूलचे बंडखोर 22 त्याच्यामध्ये येऊन मिळालेले आहेत. ते एनसीपीआय पक्षात गेलेले आहेत तृणमूलचे बंडखोर. हे सगळं नाट्य सुद्धा आपण गेल्या काही दिवसात बघितलेलं आहे. आणि ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार सुद्धा याच्यामध्ये वाढलेले आहेत. एकूण 28 जण याच्यामध्ये एनडीएत सामील झालेले आहेत. एका पद्धतीने शिवसेनेमध्ये ठाकरेंचे बंडखोर 6 सामील झालेले आहेत. आणि या पक्षांतरामुळेच आता हा सगळा आकडा, ही सगळी परिस्थिती, हा नकाशा बदललेला आहे. आणि आता एनडीएचं संख्याबळ 324 आहे. अर्थातच याचा दुसरा अर्थ असा होतो की विरोधक काही अंशी कमजोर झालेले आहेत. आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 महिन्यांमध्ये तृणमूल, आम आदमी पक्ष, शिवसेना फुटल्यानंतर राज्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाविषयी चर्चा सुरू असतानाच देशात आणखी काही स्थानिक पक्ष फुटण्याची चर्चा सुरू आहे. ते कोणते हेही आपण बघणार आहोत. ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला.
आणखीन कोणते पक्ष फुटू शकतात अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षच फुटेल की काय अशी कुणकुण आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आरजेडी, पंजाबमध्ये काँग्रेसला गळती लागेल अशी चर्चा आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण थोड्याच वेळात आपल्या आजच्या पाहुण्यांशी चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आमच्या आजच्या प्रश्नावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊ असं भाजप शरद पवार यांना आश्वासन देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे आशिष मनवरे यांची. शरद पवारांना आता खरं तर स्वतःच्या आमदार खासदारांची चिंता आहे, कारण जे उद्धव ठाकरेंसोबत होतंय ते आपल्यासोबत घडू नये यासाठी आधीच महायुतीसोबत जुळवून घेण्याची तयारी ते दाखवत आहेत. गोपाळ दंडगव्हाळे यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ असा आहे की ते एकीकडे विरोधाची धार कायम ठेवून पडद्यामागे तडजोडीचे आणि संवादाचे दरवाजे खुले ठेवतायत, जेणेकरून भविष्यामध्ये राजकीय परिस्थिती कशी बदलली तरी स्वतःकडे हुकमी पत्ता राहील. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं संदेश कुडाळे यांची आहे. पवार साहेबांनी सावध पवित्रा घेऊन आपल्या आमदार खासदारांनी पक्ष सोडू नये यासाठी अशी खेळी केली आहे. आणि या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकजी. तुमच्या दोघांचंही मी स्वागत करते. पहिल्यांदा अंकुशजी तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही आता प्रतिक्रिया बघितल्या असतील. कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीची खेळी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीचे संकेत सगळ्यांनाच इथे कुठेतरी मिळतायत. तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज सुप्रियाताई म्हणाल्या त्या अनुषंगाने. पूर्वी खरं म्हणलं तर आज मला या ठिकाणी येण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आज सुप्रिया सुळेंनी जवळपास 1 तास माध्यमांशी चर्चा केली आणि आता आपण जे जे मुद्दे या ठिकाणी ठळकपणे दाखवले त्या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी सविस्तरपणे त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यापूर्वी जयंत पाटलांनी देखील जी काही कालपासून तुम्ही सुरू केलेली चर्चा आहे त्या बाबतीमध्ये देखील स्पष्टीकरण केलं. डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये इंडिया आघाडीचा पहिल्यापासून विरोध होता असं नाही, परंतु ज्या पद्धतीने गेल्या अधिवेशनामध्ये मोदी सरकारने हे विधेयक आणलं आणि तत्पूर्वी हे विधेयक आणण्यापूर्वी अमित शहा, सुप्रियाताई सुळे, असदुद्दीन ओवैसी, अरविंद सावंत आणि संसदीय मंत्री रिजिजू यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये जो काही मसुदा ठरला त्याला या इंडिया आघाडीतल्यांनी मान्यता दिली. अर्थात ती मान्यता देत असताना त्यावेळेला ते 3च पक्ष त्या ठिकाणी होते. इंडिया आघाडीमध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावरती आम्ही जे काय असेल ते म्हणणं मांडू. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ज्यावेळेला संसदेमध्ये हे बिल आलं त्यावेळेला ही झालेली चर्चा जी होती 50% प्रत्येक राज्याच्या लोकसभेच्या जागेप्रमाणे द्यायची, त्या चर्चेचा कुठेही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही आणि मग तिथे ती चर्चा फिसकटली आणि म्हणून त्या ठिकाणी या बिलाला सगळ्यांनी विरोध केला. आता सुद्धा सुप्रियाताईंनी सांगितलं की जे त्यावेळेला ठरलं होतं ते जर काही या बिलामध्ये स्पष्टपणे येणार असेल, दक्षिणेकडच्या राज्यांच्या कुठल्याही जागा कमी होणार नसतील, तर आजही मी इंडिया आघाडीमध्ये ही चर्चा करू आणि सरकारच्या बाजूने किंवा जे आमचं समाधान झालं तर आम्ही सरकारला पण म्हणजे अशा पद्धतीची जर काही तरतूद किंवा अशा पद्धतीची दुरुस्ती जर सरकारने केली तर लगेचच विरोधकांचाही पाठिंबा असेल अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? हो, काही हरकत नाही ना. आज सुप्रियाताईंनी तर स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही अर्थात हे इंडिया आघाडीमध्ये चर्चा होईल, पण आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुप्रियाताईंनी स्पष्ट सांगितलं की अशी झालेली चर्चा आणि अशा पद्धतीने बिल येणार असेल. अर्थात त्यांनी हेही सांगितलं की अजूनपर्यंत बिल संसदेमध्ये मांडलं गेलं नाही, त्याचा मसुदा आमच्या हातामध्ये आला नाही. त्या बिलामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याची कुठली स्पष्टता नसताना ठीक आहे. आज
ठीक आहे, वेग बोलणं हे नक्की योग्य अंकुशजी, ठरणार नक्की मुद्दा कळलेला आहे. आता विश्वासजी, प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळेंनी आज स्पष्टपणे केलेली ही सूचना आणि त्याचबरोबर काही अंशी जर दुरुस्ती केली तर विचारात घेऊ अशी जी आज संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे ती बघता ही सूचना भाजप विचारात घेणार का, अंमलात आणणार का आणि अर्थातच विधेयकामध्ये ती दिसणार का? संसदेमध्ये भारतीय जनता पक्ष हा नेहमीच ओपन असतो डिस्कशनला. जर चांगले मुद्दे आले तर त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणं हे अपेक्षितच आहे. मुळामध्ये यांच्यामध्ये हा बदल का होतोय 6 महिन्यामध्ये? कारण जनतेकडनं एक रेटा येतोय लोकप्रतिनिधींकडे की तुम्ही या बिलाला विरोध का करता. कारण हे बिल विरोध करण्यासाठी काहीच नाही. 131वी घटनात्मक दुरुस्ती जी होणार आहे याचा अर्थ असा की आज लोकसभेच्या ज्या 548 जागा आहेत त्या 850 होणार आहे आणि त्या प्रपोर्शनली प्रत्येक राज्यातल्या होणार आहे. हे अमित भाईंनी तेव्हाच भाषणामध्ये फार क्लिअर कट सांगितलं होतं आणि त्या बिलात देखील दिलेलं आहे. आणि शेवटी डिलिमिटेशन म्हणजे काय? डिलिमिटेशन म्हणजे एरिया मोठा करणं नसतं, एरिया कमी करणं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त आपण लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतो. आणि वुमन्स रिझर्वेशनचा विषय असा आहे, नाही, पण मुद्दा तो भारतीय नाही आहे. जनता- मुद्दा आता असा आहे की सुप्रिया सुळे असं म्हणाले की 50% सरसकट जर प्रत्येक राज्याच्या जागेमध्ये वाढ होणार असेल म्हणजे थोडक्यात त्याचं प्रपोर्शन बदलणार नाही. नंतर जे वजन, जे वेटेज आहे प्रत्येक राज्याला तेच राहील. त्यामुळे मतदारसंघ कमी नाही, किंवा बघा, मोठा हा सुप्रिया- मुद्दा नाहीये इथे. सुप्रिया लोकसंख्येनुसार ताई- नाही तर 50% सरसकट असा मुद्दा आहे. मला बोलू द्या जरा पूर्वी. कसं आहे की सुप्रिया त्यांची जी सूचना आहे त्याच्यावर आपण नक्कीच विचार करू, संसदेमध्ये विचार केला जाईल. पण याच्यामध्ये डिलिमिटेशन मध्ये विषय हाच असतो की लोकसंख्या देखील विचारात घेतली जाते, जॉग्राफिकल एरियाचं देखील रिऑर्गनायझेशन होतं आणि त्याप्रमाणे ते ठरत असतं. जसं महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिशोब मांडला 48 72 होतातच आहे. तर त्यामुळे कोणाच्या सीटा कमी होणार नाही, या वाढणारच आहे. आता त्याच प्रपोर्शन मध्ये होतील की नाही हे संसद ठरवेल आणि त्यांच्या ठीक आहे. सूचनेचं स्वागत देखील केलं जाईल. ठीक आहे, ठीक मला आहे. हेच सांगायचं आहे की डिलिमिटेशन म्हणजे जागा वाढणं आणि जर महिलांचं रिप्रेझेंटेशन जर आलं तर महिलांचं भागीदारी जर आली तर आपल्या देशाचीच उन्नती आहे ना. ठीक आहे, महिलांना तर नक्कीच. सक्षम हे करायला मुद्दे होणार आहे. वारंवार मांडले गेलेत विश्वासजी आणि आता याचाच धागा पकडून मी अंकुशजींना असं विचारू इच्छिते की एकतर लोकांच्या कुठेतरी प्रेशरमुळे, सर्वसामान्यांच्या मेजॉरिटीच्या मतामुळे, रेटा असल्यामुळे कुठेतरी मतपरिवर्तन होतंय विरोधकांचं असं म्हणणं आहे विश्वासजींचं. आणि त्याचबरोबर तुम्ही आत्ताच ऐकलं की कुठेही ते असं म्हणत नाहीयेत की प्रपोर्शनेट पद्धतीनेच हा बदल घडेल. लोकसंख्येचा जो मुद्दा आहे तो आत्ताही त्यांनी मांडलेला आहे. तुमचं मत काय त्यावर? एक लक्षात घ्या, विश्वास पाठक म्हणतात त्याच्याशी मी सहमत नाही. लोकांचा रेटा वगैरे काही नाही. उलट पक्षी ज्या पद्धतीने हे बिल आणलं गेलं आणि ते पास करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि एनडीएने आटापिटा केला त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. कशासाठी ते आग्रह करतात, कशासाठी अशा पद्धतीने बिल आणतात, अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांमध्ये भावना आहे. आता आज पाठक म्हणतात तसं त्यावेळेला सुद्धा विरोध करण्याचं कारण काय झालं? तर जी चर्चा झाली त्या चर्चेचा मुद्दा या बिलामध्ये आला नाही. आज पाठक म्हणतायत की तो सगळ्या चर्चा आली होती. सुप्रियाताईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तो 50%चा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला त्या ठिकाणी बिलामध्ये आला नाही आणि म्हणून विरोध केला. त्यामुळे पाठक सांगतायत ते कदाचित पाठकांची माहिती त्यांना मिळालेली चुकीची असू शकेल. पण आज आणि आजही आपण सुप्रियाताईंची आता पुन्हा पण बाईट पहा. बरं. त्यांनी सांगितलंय की आम्ही मान्यता देत होतो पण चर्चेमध्ये झालेला मुद्दा हा त्या ठिकाणी बिलामध्ये आला नाही किंवा संसदेच्या पटलावरती देखील त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये खुलासा केला गेला नाही. ठीक आहे. आणि म्हणून विरोध करणं क्रमप्राप्त ठरलं. बर. विश्वासजी, बघा म्हणजे एकंदरीतच कुठेतरी विरोधकांचा अजूनही हा मुद्दा आहे की 50% जर जागा वाढवल्या तर त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. परंतु आम्ही आता जे संख्याबळ दाखवलं त्याच्यामध्ये आता एनडीएच्या ताकदीमध्ये वाढ झालेली आहे हे सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे आता एनडीएला, सरकारला हा विश्वास आहे का की पुन्हा एकदा जेव्हा ते बिल येईल तेव्हा पूर्णपणे पास होईल? कारण गेल्या वेळेला मात्र तसं झालं नव्हतं, ती नामुष्की सहन करावी लागली होती. बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला अंकुशजींना उत्तर देणं आवश्यक आहे आणि तुम्ही कृपा करून मला अनइंटरप्टेड बोलू द्या. जरूर. बघा, मी परत आव्हान करतो, सूचना करतो की त्यांनी अमित भाईंचं लोकसभेतलं भाषण ऐकावं. त्याच्यात त्यांनी कोणत्या राज्यामध्ये कशा वाढतील, काय फॉर्म्युला राहील ते सांगितलं आहे. आता विरोधकांना फक्त विरोधाला विरोध करायचा अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे जनतेने त्यांना आज रेटा दिलेला आहे. 6 महिन्यामध्ये अशी काय उपलब्धी झाली? हे 48 चे 72 होतात ते सुप्रियातांना तेव्हाही माहिती असायला पाहिजे होतं. आज ते का सांगतात आहे? कारण जनतेचाच रेट आहे.
राहिला प्रश्न बिल पास होईल की नाही, हे काय आम्ही प्रेस्टिज इश्यू करत नाही आहे. आम्ही जसं 370 आर्टिकल साठी 60-70 वर्ष वाट बघितली, त्या बिलासाठी देखील वाट बघू. पण आमच्यासाठी प्रायोरिटी आहे, आम्हाला हे बिल ताबडतोब पास करायचं आहे, महिलांना आम्हाला एम्पॉवर करायचं आहे आणि देशामध्ये डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणामध्ये करायच्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद. आता याच्यावरती अंती तोडगा काय निघतो आणि कशा पद्धतीने राजकारण वळण घेते आम्ही सुद्धा बघण्यास उत्सुक आहोत. पण तुर्तास धन्यवाद तुम्ही चर्चा केल्याबद्दल. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात जनतेला या अनुषंगाने काय वाटतंय, कुठल्या दिशेने जनतेचा कौल जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ फेररचनेमध्ये केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. याचा अर्थ नेमका काय? पक्षफुटीची भीती याला सर्वात जास्त पसंती दिलेली आहे सर्वसामान्यांनी. 47% मतं दिली आहेत. 43% लोक म्हणतात सत्तेत सहभागाचे हे संकेत आहेत आणि 10% लोक म्हणतात मतपरिवर्तन आहे. 44,000 मतं आलेली आहेत. आणि याच अनुषंगाने आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची भूमिका आपण पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. लोकसभेतील पराभवानंतर केंद्र सरकार मतदारसंघांच्या परिसीमनाचा आपला अजेंडा सोडून देईल असं ज्यांना वाटलं असेल त्यांनी सध्या सत्तेत असणाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अंदाज चुकवला असं म्हणावं लागेल. ज्या दिवशी परिसीमनाच्या बिलाची चर्चा लोकसभेत होत होती त्याच वेळी विरोधकांच्या मागणीतील काही बदल ताबडतोब बिलात आणण्याची तयारी अमित शहांनी दर्शवली होती. 1 घंटा दे दीजिए असं ते म्हणाले होते. पण तेव्हा विरोधकांनी ऐकलं नव्हतं. खरं तर हा विरोधकांच्या अल्पदृष्टीचा राजकारणाचा. ज्या देशात संसदेतील मतदान व्यापक जनहितापेक्षा व्यक्ती कुठल्या बाजूच्या बाकावर बसलाय ह्यावर अवलंबून आहे, तिथे महत्वाचे मतदान सुद्धा दुर्दैवानं अल्पकालीन राजकीय विचारांवरच आधारित असतात. कारण वस्तुस्थिती अशी आहे की देशाची लोकसंख्या 1971 नंतर जी वाढली आहे त्यानुसार लोकप्रतिनिधित्व वाढलेलं नाही. ते वाढवावं लागणारच आहे. ते कसं वाढवायचं यावर चर्चा खरं तर होऊ शकते. त्याच वेळी महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्याचाही मार्ग मोकळा होणार होता. पण त्यावेळी ह्या दोन बाबी परिसीमा आणि महिला आरक्षण हे एकत्रित आणण्याचा प्रयत्न अर्थातच वादग्रस्त ठरला. नेहमी विजयाची खात्री करूनच पावलं उचलणाऱ्या केंद्र सरकारनं यावेळी सत्तेच्या कॉरिडॉर्समध्ये आवश्यक राजकीय गणितच जुळवून विजय निश्चित का केला नसावा हा तर प्रश्न आहेच. एका महत्वाच्या मतदानात पहिल्यांदा केंद्र सरकारला पराभव स्वीकारावा लागला. तत्पश्चात विरोधक हे महिला आरक्षण विरोधी असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न सरकारनं केला. पण तो कितपत यशस्वी झाला हा सुद्धा प्रश्न आहेच. पण ज्या विजयाच्या इच्छाशक्तीबद्दल मी आधी बोलले ती लक्षात घेता हे विधेयक पुन्हा एकदा मतदानासाठी येणार हे जवळपास निश्चित मानायला हवं. आणि यावेळी त्यासाठीची आवश्यक राजकीय पूर्वतयारी करताना सरकार दिसते. मग तृणमूल काँग्रेसची फूट असो किंवा उद्धव ठाकरे गटाचे विभाजन असो, पण इथेच ही मंडळी थांबत नाहीयेत किंवा त्यांना एवढ्यावरच थांबता येणार नाहीये हे पण स्पष्ट आहे. त्यामुळे इतर विरोधी पक्षांशी, विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससारख्या काही पक्षांशी पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. चर्चेदरम्यान त्यांच्या खासदारांनी सुचवलेल्या बदलांचा समावेश करून हे विधेयक पुन्हा आणले जाऊ शकते, ज्यामुळे त्यांना भूमिका बदलण्यासाठी राजकीयदृष्ट्या सन्मानजनक आधार मिळू शकतो. पण जर हे झालं तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रक्रियेमुळे मतदारसंघ तर बदलणार, पण त्याचा परिणाम भारताच्या राजकीय नकाशावर काय होणार याचं जास्त कुतूहल आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार, पण ब्रेक नंतर राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातल्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. पाहत रहा ABP माझा.